होईल जेव्हा साक्षात मृत्यूच्या दाढेत असलेला माणूस स्वामींच्या एका शब्दाने उभा राहील. अक्कलकोटच्या वडाच्या झाडाखाली असं कोणतं गुपित लीला घडली ज्याने विज्ञानाचे सर्व नियम मोडीत काढलेले होतं. आज आपण पाहणार आहोत अध्याय 7वाचा सारांश. स्वामी भक्ताच्या प्रारब्धाची रेखाच बदलून टाकली. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती कधी संपूर्ण ज्ञान देतच नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्याने अक्कलकोट नगरी आता साक्षात पंढरपूर झालेले होतं. वडांच्या झाडाखाली बसलेले स्वामींची मूर्ती म्हणजे भक्तांसाठी साक्षात परमेश्वराचा सगुण अवतार होता. पाटेपासून टाळ मृदुगांच्या गजरात स्वामींच्या नामाचा जयघोष संपूर्ण नगरीत घुमत असते. लांबून येणाऱ्या भक्तांच्या मनातील ओझे स्वामींचे केवळ दर्शनानेच हलके होत होते. महाराजांच्या दरबारात आता चमत्कार आणि अध्यात्माचा यांचा एक अद्भुत संगम पाहायला मिळत होता. स्वामी कधी आपल्या दिव्य लहरीतून भक्तांना येणाऱ्या संकटाची आधीच जाणीव करून देत असत. अक्कलकोटच्या त्या वडाच्या झाडाला आता कल्पवृक्ष मानले जाऊ लागलेले होतं, जिथे सर्व इच्छा पूर्ण होत होते. महाराजांच्या वास्तव्याने अक्कलकोटची ही भूमी आध्यात्मिक आणि शक्तीचे सर्वात मोठे केंद्र बनलेलं होतं. श्री स्वामी समर्थ यांच्या अक्कलकोट नगरीमध्ये एका भक्ताला अशा भयानक आजाराने ग्रासलेलं होतं, ज्यावर कोणतेही वैद्यकीय उपचार करू शकत नव्हता. त्यांचे शरीर पूर्णपणे छिन्न विछिन्न झालेलं होतं. वेदनाने तो दिवसरात रडत असे. जेव्हा सर्व दरवाजे बंद झाले होते तेव्हा त्याने अक्कलकोटच्या स्वामींच्या चरणी शरणागती पत्कारलेले होतं. स्वामींनी, जर तुम्ही साक्षात देव असेल तर मला या नरक यातनेतून सोडावा, असे त्यांनी अर्थहाक मारलेलं होतं. स्वामींनी आपल्या या नरक यातनेतून सोडवा असे त्यांनी अर्थहाक मारलेलं होतं. स्वामींच्या आपल्या दिव्य नजरेने त्यांच्या भक्तीचे पूर्वजन्मीचे पापाचा आणि कर्माचा हिशोब पाहिलेला होता. महाराजांनी त्याला जवळ बोललेलं होतं आणि आपल्या हाताने त्याच्या कपाळावर अंगारा लावलेला होता. तो अंगारा म्हणजे केवळ राख नव्हती, तर स्वामींच्या शक्तीचं रक्षा कवच होतं. त्या स्पर्शाने भक्ताच्या शरीरातील वेदना एका क्षणात विरून गेलेला होता आणि तो आनंदाने डोलू लागलेला होता. तिथल्या एका विद्वानाने विचारलं की केवळ राखेने आजार कसा बरं होऊ शकतो. स्वामींनी स्मितहास्य केले आणि दाखवून दिले की जिथे विज्ञानाची सीमा संपते तिथे स्वामींची कृपा सुरू होत असते. श्रद्धा असेल तर दगडातूनही झरा वाहतो. हा संदेश स्वामीने त्या विद्वानाला दिलेला होता. भक्ताच्या शरीरातील तो जुनाट आजार पुढच्या काही तासातच पूर्णपणे गायब झालेला होता. हे पाहून वैद्यकीय आणि वैज्ञानिक लोकही चक्क झालेले होतं. हे सर्व कथा पाहून वैज्ञानिक सुद्धा स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन भक्ती स्वीकारलेले होतं. अक्कलकोटच्या वडाच्या झाडाखाली घडलेला हा चमत्कार वाऱ्यासारखं संपूर्ण देशात पसरलेला होता. आजही अनेक रुग्ण या अध्यायाचे श्रवण करून आपल्या आरोग्यासाठी स्वामींचा आशीर्वाद मागत आहेत. स्वामी साक्षात धन्वंतरीचे रूप आहेत, हे या प्रसंगातून पुन्हा एकदा सिद्ध झालेलं होतं. एकदा स्वामी एका गरीब घराच्या घरी भक्ताच्या घरी गुपचूप गेलेलं होतं. मनापासून स्वामींनी जेवायला बोललेलं होतं. त्या भक्ताकडे द्यायला काहीच नव्हतं, पण स्वामीने त्याला साध्या पिठलं भाकरं अमृताची चव दिलेलं होतं. स्वामी बोलले, मला राजवाड्यातील पंचपक्वानापेक्षा भक्ताच्या प्रेमाची भाकरी जास्त प्रिय आहे. हे स्वामींनी सिद्ध केलेलं होतं. त्यावेळी स्वामींनी त्या भक्ताला आशीर्वाद दिलेला होता आणि त्याला घरातील गरिबी कायमची नष्ट केलेलं होतं. स्वामी आपल्या भक्तासाठी कधीही आणि कोणत्याही रूपात धावून येतात. हाच तर खरा अनुभव आहे. या लीलेतून दाखवून देतं की स्वामींना मिळवण्यासाठी पैसा नाही, तर केवळ निखळ प्रेम लागतं. चोळापाप्रमाणेच त्या भक्ताचे आयुष्य सुद्धा स्वामींच्या कृपेने सोन्यासारखे झळझळून निघालेलं होतं. हा चरित्र ऐकताना भक्ताच्या मनातील एकटेपणाची भीती पूर्णपणे नष्ट झालेली होतं. अक्कलकोटमध्ये कडाक्याचा पाऊस पडत असताना स्वामी उघड्यावर ध्यानस्थ बसलेले होतं. आश्चर्य गोष्ट म्हणजे स्वामींच्या अंगावर पावसाचा एकही थेंब पडत नव्हता. वरुण देव सुद्धा स्वामींच्या तेजापुढे आपली मर्यादा पाळून त्यांचे रक्षण करत होता. निसर्गातील सर्व शक्ती स्वामींच्या आज्ञेत आहेत, हे पाहून भक्तांचे डोळे चकित झालेलं होतं. स्वामी हे केवळ देह नसून ते निसर्गाचे आणि ब्रह्मांड नायकाचे स्वामी आहेत आणि अक्कलकोटचे राजे आहेत.
ही लीला पाहून लोकांच्या मनात निसर्गाबद्दलाची भीती आणि आदर अजून वाढलेला होता. स्वामींच्या वास्तव्याने अक्कलकोटमध्ये कधीच दुष्काळ किंवा मोठे संकट आलेले नव्हतं. हे रहस्य आजही भक्तांना सांगतो की स्वामी पाठीशी असते तर निसर्गालाही साथ देतो. एका अतिशय श्रीमंत आणि अहंकारी सावकार स्वामींच्या परीक्षा घेण्यासाठी अक्कलकोटमध्ये आलेलं होतं. त्याने विचार केला की जर स्वामी समर्थ खरे असतील तर त्यांनी माझ्या खिशातील पैसे सांगावेत. स्वामींनी त्याच्याकडे न बघता तिथे खेळणाऱ्या एका लहान मुलाला सर्व आकडा सांगायला लावलेलं होतं. सावकाराचा चेहरा एका क्षणात पांढरा झालेला होता. त्यांचा सर्व अहंकार तिथेच गळून पडलेला होता. ईश्वराची परीक्षा घेणारा तू कोण, असा कडक प्रश्न स्वामींच्या नजरेने त्याला विचारलेला होता. सावकाराने स्वामींचे पाय धरलेले होतं आणि आपली सर्व संपत्ती लोकांसाठी अर्पण करण्याचे शपथविधी घेतलेले होतं. खऱ्या भक्तीत पैशाला स्थान नाही तर केवळ समर्पणाला स्थान आहे, हा धडा सर्वांना मिळालेला होतं. या लीलेने अक्कलकोटच्या दरबारात शिस्त आणि श्रद्धेचा नवीन नियम लागू केलेला होता. स्वामीचरित्र सारामृत अध्याय 7 मध्ये स्वामींनी अनेक तास मौन बाळगून भक्तांना अंतर्मुख व्हायला शिकवलेलं होतं. शब्दापेक्षा शांततेत जास्त ताकद आहे, हे अनुभव भक्तांना त्या दिवशी मिळालेलं होतं. स्वामींच्या त्या मौनातून भक्तांना त्यांच्या अनेक कठीण प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळत जात होते. ही शांतीमध्ये मनातील गोंधळाचा शेवट करणारी एक दैवी प्रक्रिया होती. वडाच्या झाडाखालचे ते वातावरण साक्षात वैकुंठासारखे शांत आणि प्रसन्न होते. महाराजांच्या त्या शांततेने भक्ताच्या आयुष्यातील सर्व तणाव आणि चिंता दूर केलेली होती. आजही जे भक्त मन शांती शोधत आहेत त्यांना या अध्यायातून खूप मोठी ऊर्जा मिळत असते. स्वामींचे मौन म्हणजे भक्ताच्या कल्याणासाठी चाललेली एक गुप्त साधनाच होती. कर्माचे फळे आणि यशाचा महामंत्र सांगतो. स्वामी समर्थांच्या अध्याय 7 मध्ये एका विणकराला कर्माच्या सिद्धांताबद्दल खूप मोठी श्री स्वामी समर्थ महाराजांनी शिकवण दिलेली होती. तर आयुष्यभर ते आठवणीत राहणार होती. तो म्हणाला, तू जेवढ्या आवडीने धागं विणतेस तेवढंच तुझं आयुष्य सुंदर होईल. जर तुमची मेहनत आणि भक्ती असेल तर यशाचं कापडं स्वामी नक्की विणतील. आयुष्यात हार न मानणे आणि सतत कष्ट करणे हीच तर स्वामी भक्ताची ओळख आहे. आणि स्वामी भक्त कधीही हार मानत नाही. संकटांना घाबरून जाण्यापेक्षा स्वामींचे नाव घेऊन कामाला लागणे हे तर खरे प्रगतीचे आणि श्री स्वामी समर्थ यांचे निस्सीम भक्तीचे लक्षण आहेत. स्वामींच्या या उपदेशाने भक्तांच्या मनात कामाबद्दल नवनवीन आधार आणि जिद्द आणि प्रेरणा चालू झालेलं होतं. हा उपदेश आजही आपल्या सर्वांच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मोठी प्रेरणा देतो. शेवटी जाता जाता एवढंच सांगतो, जो कोणी हा अध्याय 7 श्रद्धेने ऐकल त्याच्या आयुष्यातील जुने आजार नष्ट होतील. या अध्यायाचे प्रभाव तुमच्या शरीरावर आणि मनावर एक सकारात्मकता ऊर्जा निर्माण करेल, जसे की विणकराच्या मनातही सकारात्मकता ऊर्जा निर्माण केलेली होती. स्वामींनी वचन दिलेलं आहे की माझा 7वा अध्याय जो कोणी ऐकल त्याला मी व्याधीमुक्त करेनच. तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धीचा पाऊस पडण्याची ताकद या अध्यायामध्ये आहे. आणि तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हा अध्याय खूप आणि खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओच्या शेवटी जो मी आरोग्य मंत्र देणार आहे तो तुमच्या आरोग्याचे रक्षण करेल. अध्यायाचे श्रवण करणे म्हणजे साक्षात स्वामींचे दिव्य हाताचा स्पर्श घेण्यासारखा आहे. संकट कितीही विषयासारखं असलं तरी स्वामींच्या कृपेने ते अमृतासारखी गोडच लागतात. हे साक्षात स्वामी भक्ताने आपल्या डोळ्याने पाहिलेलं होतं. विश्वासाने एक पाऊल उचला. स्वामी तुमचे सर्व दूर दुःख करायला सदैव तयार आहात. माझ्या लाडके स्वामी परिवारानो, हा होता अध्याय 7 आरोग्यदायी आणि प्रेरणादायी सारांश. स्वामींच्या या लीलेने आपल्या सर्वांच्या मनातील नैराश्याचा कायमचा नायनाट केलेला आहे. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रेरणा मिळत असेल तर पॅटर्न वेगळा या चॅनेलला कन्फर्म सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओचं टार्गेट आहे 100 लाईक आणि 2000 व्ह्यूज, जे तुम्ही पूर्ण कराल. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींच्या या विशाल परिवाराचे सदस्य बना. हा व्हिडिओ अशा तुमच्या मित्राला शेअर करा की सध्या आजारी किंवा दुःखी आहे, त्याला हा अध्याय ऐकून बळ मिळेल. 1 वर्षा अध्याय 8 आपण स्वामींच्या पुढची तारक लीला पाहणार आहोत.
नेहमी लक्षात ठेवा, स्वामी पाठीशी आहेत तर आपल्याला कशाचीच भीती नाही. जो आरोग्य मंत्र मी तुम्हाला देणार आहे तो आरोग्य मंत्र श्री गुरुचरित्र अध्याय 14वातला अध्याय 2 दररोज आपण नियमित न चुकता पठण करावे. या अध्यायाच्या प्रभावाने आपल्या आयुष्यातील सर्व व्याधी दुःख नायनाट होईल. श्री स्वामी समर्थ.